आज ना नाश्त्याला म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया, तर मी अंड्याचं ऑमलेट बनवलं होतं नुसतं मीठ घालून. आभी पण खातो त्यामुळं. मग छान असं तव्यावर भाजून घेतलं तर अंड्याचं ऑमलेट तयार झालं. सोबतच इथं मी ना चपाती पण लाटून घेतली. चपाती एक पूर्णपणे लाटून घेतली. त्यावर ना 1 चमचा तेल घातलं. त्यावर थोडंसं लाल तिखट घातलं, हळद घातली. छान असं चपातीला पूर्णपणे पसरून घेतलं आणि खूप सारी त्यावर कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर घातल्याच्यानंतर त्याला छान असा रोल करून घेतलं. रोल झाल्याच्यानंतर त्याला आतमधून एक कट मारला आणि जशी आपण चुंबळ करतो ना तशी याला पण छान अशी चुंबळ करून घेतली आणि त्याला छान अशी चपाती लाटून घेतली. मग छान अशी चपाती इथं लाटून घेतली. पुन्हा तव्यावर अर्धा चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे आणि दोन्ही साईडनं मस्त खमंग कुरकुरीत आपला कोथिंबीरचा पराठा भाजून घ्यायचा आहे. अगदी खमंग आणि कुरकुरीत होतो. छान असा इथं मग आपला कोथिंबीरचा पराठा तयार आहे. सोबतच अंडा आणि कोथिंबीरचा पराठा मस्त एन्जॉय करायचा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.